हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल 1चा प्री फायनल एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर. तर पहिला क्वेश्चन आहे MCQ. इनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड इज नोन ॲज. थायरॉइड ग्लँड इनलार्जमेंट झाली तर त्याला गॉइटर असे म्हणतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी हे त्याचे आन्सर येईल. दुसरा क्वेश्चन आहे थ्रोम्बोसाइटोपेनिया इज डिक्रीज इन द. थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे ब्लडमधील प्लेटलेट कमी होतात, म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचे आन्सर येईल. तिसरा क्वेश्चन आहे डिफिकल्टी इन स्वॅलोइंग इज टर्म ॲज. जर गिळण्यास डिफिकल्टी होत असेल तर त्याला डिस्फॅगिया ही टर्म आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए हे त्याचे आन्सर येईल. चौथा क्वेश्चन आहे लिथोट्रिप्सी इज अ चॉईस ऑफ ट्रीटमेंट फॉर. याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी रेनल कॅल्क्युली. कारण यामध्ये लिथोट्रिप्सी ही ट्रीटमेंट केली जाते ज्याच्यामध्ये जो कॅल्क्युली असतो तो स्मॉल पीसेसमध्ये ब्रेकडाऊन केला जातो जेणेकरून तो सहज बाहेर पडेल. पाचवा क्वेश्चन आहे पोझिशन इज कॅरेक्टरिस्टिकली सीन इन COPD पेशंट. COPD पेशंटला ऑप्शन नंबर सी येईल आन्सर. ट्रिपॉइड पोझिशन दिली जाते. त्यानंतर बी मॅच द फॉलोइंग. ज्यात पहिला आहे इपिस्टॅक्सिस. इपिस्टॅक्सिस म्हणजे नाकातून ब्लड येणे, म्हणून ऑप्शन नंबर डी हे त्याचा आन्सर येईल ब्लिडिंग फ्रॉम नोज. दुसरा क्वेश्चन आहे सेरेब्रल मलेरिया. याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम प्लाझ्मोडियम फॅल्सिपारम हा आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी हे त्याचा आन्सर येईल. तिसरा क्वेश्चन आहे कोइलोनचिया म्हणजे स्पून शेप नेल्स होतात आयरन डिफिशियन्सीमुळे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए हे त्याचा आन्सर येईल. चौथा क्वेश्चन आहे डॉट्स. डॉट्स या पद्धतीमध्ये ट्युबरक्युलोसिसचे निदान केले जाते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए ट्युबरक्युलोसिस हे त्याचा आन्सर येईल. 5 कुशिंग सिंड्रोम. याच्यामध्ये पेशंटचं फेस हे मून शेप होतं, राऊंड मून शेप, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी हे त्याचा आन्सर येईल. त्यानंतर तिसरा सी ट्रू ऑर फॉल्स आहे. पहिला आहे त्याच्यात ॲड्रेनालाईन इज अ ड्रग ऑफ चॉईस इन कार्डियक अस्थमा. हे स्टेटमेंट ट्रू आहे. दुसरा क्वेश्चन आहे स्टोन वर्कर्स पॉटर्स आर प्रोन टू गेट सिलिकॉन्स. हे स्टेटमेंट ट्रू आहे. तिसरा आहे कॉलॅप्स ऑफ लंग टिश्यू इज कॉल्ड ॲज इम्फायझेमा. हे स्टेटमेंट फॉल्स आहे बिकॉज लंग कॉलॅप्स असतील तर त्याला ॲटेलेक्टॅसिस असे म्हणतात, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स येईल. चौथा आहे मलिना मीन्स ब्लड इन युरिन. हे स्टेटमेंट फॉल्स आहे बिकॉज मलिनामध्ये GI ब्लिडिंगमुळे स्टूल ब्लॅक होते, त्याला मलिना असे म्हणतात, आणि ब्लड इन युरिन याला हिमॅच्युरिया असे म्हणतात. पाचवा क्वेश्चन आहे रुमॅटॉइड अर्थरायटिस इज ॲन ऑटो इम्यून डिसीज. हे स्टेटमेंट ट्रू आहे. नंतर दुसरा क्वेश्चन आहे शॉर्ट नोट्स. त्याच्यामध्ये पहिलं आहे डिजिटॅलिज. डिजिटॅलिज हे एक ड्रग आहे जे हार्टशी रिलेटेड आहे. हार्टची पंपिंग पॉवर वाढवण्यासाठी दिले जाते. ड्रग एखादा आला तर अख्खी ड्रग स्टडी लिहायची आहे, तर फुल मार्क्स भेटू शकतात. दुसरा क्वेश्चन आहे हेल्थ प्रॉब्लेम ऑफ ओल्ड एज. ओल्ड एजमध्ये वयस्कर वृद्ध माणसं असतात त्यांच्यामध्ये काय हेल्थ प्रॉब्लेम आहेत ते लिहायचे आहेत, जसे की हायपरटेन्शन, डायबेटिक मेलिटस, अर्थरायटिस, हार्ट डिसीजेस, विजन प्रॉब्लेम, हिअरिंग लॉस, असे सगळे लिहायचे आहे. शॉर्ट नोटमध्ये सुद्धा लॉंग आन्सर झालं पाहिजे कारण ते 5 मार्क्ससाठी असतात एक क्वेश्चन. नंतर तिसरा क्वेश्चन आहे ट्रॅकिओस्टोमी.
याच्यामध्ये एअरवे ऑब्स्ट्रक्शन झाल्यावर करतात. सर्जिकल ओपनिंग करून ट्यूब इन्सर्ट केली जाते. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे फ्युमिगेशन. फ्युमिगेशनमध्ये कीटकनाशक वायू किंवा धूर वापरून कीटकांना मारले जाते व ठिकाण स्वच्छ केले जाते. पाचवा क्वेश्चन आहे गॅस्ट्रायटिस. याच्यामध्ये स्टमकला इन्फ्लामेशन होते. सहावा आहे इंजेक्शन लॅसिक्स. हे डायुरेटिक आहे. याची पूर्ण ड्रग स्टडी लिहायची आहे. हे एडिमा तसेच हायपर टेन्शन असलेल्या पेशंटला दिले जाते. नंतर तिसरा क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन. त्याच्यात पहिला आहे गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडिनल अल्सर. हे दोन अल्सरांमध्ये डिफरन्स लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे टाईप 1 डायबेटिक मलायटस अँड टाईप 2 डायबेटिक मलायटस. डायबिटीसमधील हे दोन टाईप आहेत, त्याचे डिफरन्स लिहायचे आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे हिटस हर्निया अँड इंग्विनल हर्निया. हर्नियाचे टाईप आहेत, त्याचा डिफरन्स लिहायचा आहे. चौथा क्वेश्चन आहे निमोनियावर क्वेश्चन आहे 15 मार्काचा. डेफिनेशन लिहायची आहे, इटिओलॉजी लिहायची आहे, साइन अँड सिम्पटम आणि डिटेल मेडिकल आणि सर्जिकल मॅनेजमेंट लिहायचे आहे. आणि पाचवा क्वेश्चन हेल्थ ॲडवाईस गिव्ह टू पेशंट. निमोनियाच्या पेशंटला हेल्थ ॲडवाईस काय द्याल ते लिहायचं आहे. ह्यालाच ऑरला ऑप्शन आहे. मिस्टर वसंत 58 year male admitted in medical ward. He is diagnosed as chronic nephritis. Answer the following. असं क्वेश्चन आहे. त्याच्यात खाली क्वेश्चन दिले 4 क्वेश्चन दिलेले आहे. क्रोनिक नेफ्रायटिस म्हणजे वारंवार किडनीला इन्फ्लामेशन होते असा डिसीज आहे. त्याचे कॉजेस लिहायचे आहेत, साइन अँड सिम्पटम, मेडिकल मॅनेजमेंट आणि नर्सिंग मॅनेजमेंट असे 4 क्वेश्चन आहे. पाचवा क्वेश्चन आहे श्रीमती शैलाबाई 55 year old admitted in female medical ward and diagnosed as hypertension with chest pain. आन्सर द फॉलोइंग. हायपरटेन्शनवर क्वेश्चन आहे, त्याची डेफिनेशन लिहायची आहे. इटिओलॉजिकल फॅक्टर, इन्व्हेस्टिगेशन, मेडिकल मॅनेजमेंट आणि पेशंटला हेल्थ एज्युकेशन तुम्ही काय द्याल ते लिहायचं आहे. असे 5 क्वेश्चन होते. अशा प्रकारे आज आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1चा क्वेश्चन पेपर आज आपण बघितलेला आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.